प्रतिबिंब जनमानसांचे। सूरज शिंदे यांच्यावर संग्राम जगतापांचा मोठा विश्वास, भटक्या विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती। अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट संघटन मजबूत करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा धडाका सुरू केला आहे। त्याच पार्श्वभूमीवर सावेडी उपनगरातील युवा कार्यकर्ते सूरज मच्छिंद्र शिंदे यांच्यावर मोठा विश्वास दाखवत त्यांची भटक्या विमुक्त जाती आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आमदार संग्राम जगताप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संपत बारसकर यांनी सूरज शिंदे यांच्या कामाची दखल घेत ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली। सावेडी परिसरात पक्षाशी असलेली निष्ठा, सामाजिक क्षेत्रातील सक्रिय काम आणि विविध समाज घटकांमध्ये असलेला मजबूत संपर्क यामुळे शिंदे यांना ही संधी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे। नियुक्तीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सूरज शिंदे यांनी सांगितले की आमदार संग्राम जगताप यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन। भटक्या विमुक्त समाजाच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे काम करून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। या नियुक्तीमुळे सावेडी परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक हालचालींना अधिक वेग मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। जय श्रीराम। आज आपल्या अहिल्यानगरचे आमदार मान्य संग्राम भैया जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष भटक्या विमुक्त जाती जमातीच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली। समाजाचे अनेक प्रश्न असल्यामुळे समाजाचे जे काही कामं असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करतो। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।